वेस्ट इंडिज विरुद्ध आज टीम इंडियाचा तिसरा एकदिवसीय सामना असणार आहे। पहिली मॅच पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकून 5 मॅचच्या सीरीजमध्ये टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आजचा सामना जिंकून आघाडी घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल। सांगलीच्या स्मृती मंधानाच्या खणखणीत शतकाच्या जोरावरती भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून धुव्वा उडवलाय। या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकातील सलग दुसरा विजय नोंदवलाय। स्मृतीच्या नाबाद 106 धावांच्या जोरावरती भारताने 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं। वेस्ट इंडिजच्या 183 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली। भारताला सुरुवातीला 2 धक्के बसल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला। कर्णधार मितालीने 88 चेंडूंमध्ये 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। येत्या 2 जुलैला भारताचा सामना पाकिस्तानशी असेल। अमेरिकेची टेनिस स्टार व्हीनस विलियम्स अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण व्हीनसच्या कारच्या धडकेमध्ये एका 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। 9 जूनला व्हीनसच्या कारची आणि जोरोम बार्सन यांच्या कारची धडक झाली। यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आज त्यांचा मृत्यू झालाय। पोलीस सध्या या घटनेमध्ये व्हीनसची किती चूक आहे याचा तपास घेत आहेत।